श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 663। नाम स्मरणाचे महत्व सांगून जप करण्याची अनुज्ञा। सर्वज्ञांना महादायसाने विचारले, जी आपली उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती ज्यामुळे बदलेल असा काही उपाय आहे जी? सर्वज्ञ म्हणाले, सराळेकार ब्राह्मण जर येईल तर त्याला अर्थासहित गीता सांगू तर प्रवृत्ती बदलेल, नाही तर आमच्या नामाचा जप कराल तर प्रवृत्ती बदलेल। जी किती जप करावा? जी सर्वज्ञ म्हणाले, 1 लक्ष जप करा। जी तर कोण्या नामाने जप करू? जी सर्वज्ञ थोडा वेळ विचार मग्न झाले। मग महादायसा म्हणाली, श्री चक्रधर रायांचे चरण शरण असे म्हणून करू जी? सर्वज्ञ म्हणाले, या नामाच्या स्मरणाने व्यक्ताचा अभिमान हे रामेश्वर बासास परशुराम बासास म्हणतात। पांड्यांना स्वप्नात जे नाम सांगितले त्या नामाने करा। जी किती जप करावा? सर्वज्ञ म्हणाले, 1 लक्ष, परंतु कोणीही भक्तजनांनी केला नाही। यावर सर्वज्ञांनी लेकूरवाडी मातेचा दृष्टांत निरूपण केला। कोणी लेकूरवाडी माता असे ते कोणी लेकरू काही सेनी बुजावी, कोणी लेकरू काही सेनी बुजावी, एक ते काही सेनीही न बुजावे ना, तेयासी तिची कडची होवावी। ते म्हणी याचेनी लाये झडती निंगे, ते देखे तव पाठी धावे, न देखे तेत लोडोनी घाली। मग सेजिया साई लिया असती, तिया तया ते बुजाऊ रिंगती, ते तयाचे तोंड पाये इतू लेनी, ते तयाचीनी न बुजावे। मग ते म्हणे, हे कोणाचेनीही न बुजावे। मग ते म्हणिये, सारुनी झडती ये, पाटाऊ वाचोनी पालवे, लाड शेंबूड पुसोनी, कडिये घेऊनी स्तन पान दे। तसे कुणी देवतेच्या विद्या साधनाने तुप्त झाले, कुणी देवतेच्या युग धर्म साधनाने तुप्त झाले, कुणी ब्रह्मविद्या ज्ञानातच तुप्त झाले, कुणी प्रसाद सेवेतच तुप्त झाले। पण ज्याला परमेश्वर प्राप्तीची आर्त आहे तो कशानेच तुप्त होत नाही। मग परमेश्वर त्याची अयोग्यता व अदक्षता नाश करून त्याला प्रेम साधन देतात। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।